मृत्यूपेक्षाही भयानक काही असेल असा कधी विचार मनात येतो का? खरं जर पाहिलं तर मृत्यूपेक्षा भयानक काय आहे याचा विचार करत असताना प्रत्येक जीवनाच्या टप्प्याचा उलगडा होत जातो आणि त्या प्रत्येक टप्प्यावरच्या काही ना काही गोष्टी उजागर होत राहतात की हे खरंच मृत्यूपेक्षा किती भयंकर होतं. मृत्यूपेक्षा भयंकर जर काय असेल याचा खरंच सांगोसांग आणि यथासांग विचार करायला बसल्यावर अनेक गोष्टी नजरेसमोरून जातात. आपला भूतकाळ जातो, आपला वर्तमान काळ जातो आणि आपला भविष्यकाळ निश्चितच आपल्याला आपल्यासमोर राहून खुणावतो. मग खरंच मृत्यूपेक्षा भयंकर काही आहे का? याचा जर विचार केला तर एकच गोष्ट आपल्याला प्रामुख्याने जाणवल आणि ती म्हणजे मृत्यूपेक्षा भयंकर म्हणजे आपण जिवंत असताना आपल्यामध्ये काय काय मेलेलं आहे हे मृत्यूपेक्षा भयंकर आहे. जर जिवंत असताना आतील सर्वच गोष्टी मेलेल्या असतील तर ही गोष्ट मृत्यूपेक्षा भयंकर नाही का? चहूबाजूचा विचार न करता येणं, असलेल्या गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवणं, कोणत्याच गोष्टी स्वतःच्या मनाप्रमाणे न करता येणं, इतरांसाठी करत असताना प्रत्येक वेळी स्वार्थाचा विचार करणं किंवा हे जीवन जगत असताना, हे आयुष्य जगत असताना इतरांना लुबाडून जीवन जगणं, मग ह्या सर्व गोष्टी आपल्यामध्ये अंतरात्मा मेल्याचं तर लक्षण नाहीत का? जर खरंच असं असेल तर मृत्यूपेक्षा भयंकर काय, तर हीच गोष्ट आहे. म्हणून मृत्यूपेक्षा भयंकर दुसरं काहीच नाही, तर मृत्यूपेक्षा भयंकर म्हणजे जिवंत असताना ज्या ज्या गोष्टी आपण मारतो त्या त्या गोष्टी ह्या मृत्यूपेक्षा भयंकर असतात. आलेल्या प्रत्येक गोष्टीचा जर योग्य वेळी सामना आणि योग्य प्रकारे केला तर कोणतीच गोष्ट अडचणीची नसून आयुष्य हे आनंदी आणि आनंदच देणारं राहतं. जय जय रामकृष्ण हरी.